नमस्कार. किरण शिंदे या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, माणूस व्यक्ती सतत बदलत राहतो. काय त्याच्यात बदल होत राहतात का नाही? कसं काय बदलतात ती त्यांच्यावर अवलंबून असतं. बघा, आता आपल्याला दुःख झालंय हे आपण प्रत्येकाला सांगत ही न कितपत योग्य कितपत योग्य सांगा. आपण सांगल आपलं म्हणून दुःख, आपला माणूस म्हणून दुःख सांगल, पण तो व्यक्ती तसा असायला पाहिजे समोरचा, बरोबर नाही? तो व्यक्ती समोरचा असायला पाहिजे तसा. कारण आहे ना, दुःख आपण ज्याला सांगतो त्याच्याकडे मलम नसतं, पण हा त्यांच्या घरात मीठ नक्कीच असतं आपल्या दुःखावर चोळायला, का नाही? दुःखावर चोळायला. आयुष्यात असं जगा, म्हणजे असं काहीतरी अचीव करा की जी आपली मागं नावट होत होते की नाही, आपल्याला तो नावट होत होते ती उद्या जाऊन आपली ओळख सांगायला पाहिजे. असं काहीतरी करा. आपल्या गरजा सतत माणसाच्या बदलत राहतात. काय बदलत राहतात गरजा? खूप वाईट गोष्ट आहे ही गरज ना, खूप वाईट गोष्ट आहे. चांगली पण तेवढीच आहे, वाईट पण तेवढीच आहे. ही सतत बदलत असतात. आज आपण शिळ्या भाकरीला नावट होतो, तुटलेल्या चप्पलला नावट होतो. का हो? शिळी भाकर तुमच्या आदल्या दिवशी पोट भरलेली असते की नाही, का तिला नावट होतं दुसऱ्या दिवशी? नाही, नावट व्हायचं नाही. कारण तिने आदल्या दिवशी आपलं पोट भरलेलं असते याची जाणीव ठेवायची आपण, बरोबर आहे की नाही? आणि तुटलेली चप्पल तिला पण का फेकून देता नावट होता? हा का? आणि तुटलेल्या चप्पलीला नाव ठेवायचं का? कारण आता तुटली ती, पण इतक्या दिवस आपले पाय सुरक्षित तिनच ठेवलेत ना, मग का? जे आता थंडीत आहे ना, सूर्याला आहे ना, ये बाबा काय म्हणतात त्याला, थंडीत आहे ना सूर्याची वाट बघतात की नाही? थंडीत सूर्याची वाट बघतात आणि थंडीचा तिरस्कार करतात, बरोबर की नाही? थंडीचा तिरस्कार करतात. तेच उन्हाळ्यात काय होतं? उलट होतं. सूर्याचा तिरस्कार होतो आणि थंडीचा स्वीकार होतो, बरोबर आहे की नाही? हे बदलत राहतं. माणसाची गरजा बदलत असतात, सतत बदलत असतात. त्यामुळे आपल्याला काय आहे ना, जरा विचार करून वागा. काय विचार करून वागा. आपलं पावली आपलं ना मन बदलू देऊ नका, बरोबर की नाही? कुणासमोर दाखवायचं असते माहिती आहे का? माझं कुणासमोर दाखवायचं असतं? बाहेरच्यांसमोर दाखवायचं असते, आई वडिलांसमोर दाखवायचं नसतो. कारण तुम्ही ज्या पैशाचा माज दाखवता का नाही, आयुष्यभर त्यांनी कष्ट करून तुम्हाला आहे ना उभा केलेला असतंय, त्यांनी किती दाखवायला पाहिजे? हा, हे माणसाचे ज्या आई वडिलांनी त्याला आहे ना लहानाचा मोठं केलेलं असतं नाही, पैसा काय त्याने कसं का कष्ट भरपूर करू दे, किंवा आई वडिलांच्या आधीची संपत्ती असू दे, पण कष्ट जरा होईना त्याला करावंच लागतात मोठं करताना, बरोबर काय? त्या आई वडिलांना आजकाल आहे ना ऍटिट्यूड दाखवतात. त्याच आई वडील का हो? ही बदलच झाला ना. काय एवढं बदलता, बरोबर आहे नाही? काय एवढं बदलता? ऋतू बदलतात, माणसं पण बदलायला लागलेत आजकाल, बरोबर आहे की नाही? ऋतू बदलतात, माणसं पण बदलालेत आजकाल. ज्या व्यक्तीने आपल्याला आहे ना सुखात दुखात साथ दिलेली असती, त्याच व्यक्तीला पुढे जाऊन तुम्ही नावट होता. काय एवढं बदलता? सगळेच आहे ना असं का होतं? जरा मनाला विचारा तुमच्या. जरा जे आपण आपल्या बरोबर झालेला असते इतके दिवस त्याची जाणीव ठेवा. काय जाणीव ठेवा. वेळ बदलत असते सर्वांचीच. काय सर्वांचीच वेळ बदलत असते. जसं आहे तसं राहायला शिका. आपल्यामध्ये बदल करून घेऊ नका. सतत बदल केल्याने ना माणूस कुठं तर हरवत जातो, का नाही? माणूस कुठं तर हरवत जातो. त्यामुळे स्वतः तेवढा बदल करू नका की तुम्हाला तुम्हीच ओळखू येणार नाही परत, बरोबर आहे? व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.